नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. नमस्कार, आपण पाहताय झी 24 तास. मी कमलेश सुतार. टू द पॉईंटच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नवीन पाहुणे आपल्यासोबत आज स्टुडिओत असणार आहेत. गेले आठवडाभर महाराष्ट्राच्या राजकारणातल्या चर्चा दिल्लीत रंगतात. महाराष्ट्रातलं राजकारण दिल्लीच्या दरबारी गेलं आहे. जागा वाटपाचा घोळ सुरू आहे. पण त्या चर्चेच्या सोबतच एक महत्त्वाची चर्चा जी दिल्लीत या दरम्यान झाली, त्याच्याकडे अनेकांचं दुर्लक्ष. आम्हाला अनेकदा पत्रकार म्हणून प्रेक्षक आमचे प्रश्न विचारत असतात की तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बोलत जा राजकारणाच्या पलीकडे. आणि त्यामुळेच या ज्या चर्चा सुरू असताना दिल्लीत सहकाराविषयी एक महत्त्वाची बैठक झाली. त्याच्यामध्ये राज्यातल्या साखर आणि कांद्याच्या प्रश्नावर चर्चा झाली. साखरेच्या विषयावरती, दुधाच्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. लवकरच आपल्या जागतिक स्तरावरती दूध दिवस साजरा केला जाणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने दुधाचं राजकारण, साखरेचं राजकारण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण, या सगळ्यांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. विशेष पाहुणे आपल्यासोबत आज आहेत. स्वागत करूया टू द पॉईंटमध्ये. आपल्यासोबत आहेत आज कोल्हापूरमधले एक महत्त्वाचं नाव, सहकारातलं एक महत्त्वाचं नाव असणारे माजी मंत्री आणि आमदार विनयजी कोरे यांचं. खूप खूप स्वागत आहे विनय कोरेजी आपलं. नमस्कार. तुमच्याशी असा बोलण्याचा योग फार कधी येत नाही. तुम्ही फार कमी आहात, तो कमी बोलतात आणि मितभाषी आहात तुम्ही राजकारणामध्ये. कोल्हापूरचं रांगडं राजकारण एकीकडे आणि तुमचा मितभाषी स्वभाव एकीकडे. पण मला सुरुवात करायची या चर्चेला. जी तुमची चर्चा झाली, तुम्ही दिल्लीत नालात. तुमचा एक फोटो आम्ही सोशल मीडियावरती बघितलात. मुख्यमंत्र्यांशी तुम्ही विमानात चर्चा करतात. दिल्लीत साखरेच्या प्रश्नावरती काय चर्चा झाली? महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीसमोर जी आव्हानं तयार झाली आहेत त्याच्या संदर्भात अधिवेशन काळात एक मिटिंग आमची विधानसभेत झाली होती, विधानभवनात झाली होती. त्यावेळेला राष्ट्रीय पातळीवरच्या प्रश्नांच्या संदर्भात केंद्रीय सहकार मंत्री आणि कृषी मंत्र्यांच्याबरोबर एक बैठक आयोजित करायचं ठरलं होतं. त्याप्रमाणे काल ती बैठक आयोजित केली होती आणि आम्ही सगळेच म्हणजे मुख्यमंत्री स्वतः होते, दोन्ही उपमुख्यमंत्री होते, त्यानंतर कृषी मंत्री होते, सहकार मंत्री होते, विखे पाटील साहेब, जलसंपदा, असे बरीच मोठं शिष्टमंडळ आमचं त्या चर्चेसाठी आम्ही दिल्लीला गेलो होतो. साखर कारखान्याशी निगडीत अतिशय सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी झाली. त्यात FRP दरवर्षी वाढत गेली, पण FRPच्या तुलनेनं MSPची वाढ झाली नाही. म्हणजे FRP 29% वाढली, पण ₹1सुद्धा MSP वाढली नाही. आणि ह्याचा परिणाम शुगर इंडस्ट्रीच्या आर्थिक सगळ्या कारणांच्यावर झाला आहे आणि म्हणून MSP वाढणं गरजेचं आहे. अशा प्रकारची एक प्रमुख मागणी त्या ठिकाणी मांडण्यात आली आणि अमित भाईंनी ती मागणी मान्य आम्ही करू आणि लवकरात लवकर शक्यतो ह्या 10 दिवसात त्याच्यावर आपण निर्णय करू, अशा प्रकारचं आश्वासन त्या ठिकाणी दिलं. दुसरी महत्त्वाची मागणी होती की इथेनॉलचा कोटा वाढवून मिळावा. तर त्या बाबतीतसुद्धा केंद्र सरकार म्हणजे आपलं देशातलं जे इंधन आहे त्याला जास्त शक्ती कशी देता येईल ह्या दृष्टीनं काहीतरी मोठे निर्णय करते, अशा प्रकारचं सूतोवाच केलं. कदाचित ह्या वॉरच्या सिच्युएशनमध्ये डॉलरची झालेली थोडीशी घसरण असेल किंवा क्रूड ऑइलच्या दरातली अनिश्चितता असेल, ह्या सगळ्याचा जो परिणाम आपल्यावर होतो आहे त्याच्या अनुषंगानं काही मोठे निर्णय केंद्र सरकारमध्ये, इंधन टंचाई जी सध्या सुरू आहे त्यामुळं त्यांनी असं सूतोवाच केलं की येणाऱ्या 2 महिन्यात आम्ही अशी काही निर्णय घेतो की तुम्ही पुरवू शकणार नाही. म्हणजे कोटा वाढवून मागण्यापेक्षा आमची मागणी तुम्हाला पुरवता येणार नाही, अशा प्रकारचे काही निर्णय आम्ही घेतो आहे, असं एक चांगलं किंवा सकारात्मक इंडस्ट्रीच्या दृष्टीनं वक्तव्य त्या ठिकाणी केलं गेलं. प्रामुख्यानं मग किरकोळ काही विषय होते, इंटरेस्ट सबव्हेन्शनचे काही राहिलेले पैसे ते ताबडतोब देण्याचं त्यांनी मान्य केलं. पण कालच्या बैठकीत धोरणात्मक सगळ्यात चांगली जी चर्चा झाली ती प्रामुख्यानं ड्युएल प्रायझिंग साखरेचं करता येईल का. म्हणजे घरगुती कस्टमरसाठी, साखर वापरणाऱ्या ग्राहकासाठी एक कमी असणारा दर किंवा स्वस्तातली साखर उपलब्ध करणं आणि साखरेचा वापर बाय प्रॉडक्टमध्ये करून मोठ्या प्रमाणात नफेखोरी कमवणाऱ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्या साखरेचा दर वेगळा करणं आणि त्यातून साखरेचा एकत्रित भाव किंवा सरासरी भाव वाढवून ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या जो प्रश्न निर्माण झाले आहेत त्यात काही आपल्याला मदत करता येईल का. तर ह्याच्या अनुषंगाने एक फार चांगली चर्चा झाली आणि तोही मुद्दा जे अमित भाईंना स्वतः त्या ठिकाणी पटला. फक्त हे मेकॅनिझम कसं करायचं, हा इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ड्युएल प्राइसिंगचा मुद्दा मला खूप इंटरेस्टिंग वाटतो. कारण बऱ्याचदा काय होतं ना कोरे साहेब, जेव्हा साखरेच्या भावाचा विषय निघतो
तेव्हा सरकार आणि विशेष करून जेव्हा भाजप सरकार असं त्यांचं एक फोकस त्यांचा मिडल क्लास मतदार जास्ती असतो, शहरी मतदारांच्या. शहरी मतदार. त्यामुळे घरगुती वापरासाठी साखर मग त्याच्यावरती परिणाम होणार नाही, तो एक बॅलन्स करायचा प्रयत्न कुठेतरी असतो. त्याचा फटका बऱ्याचदा शेतकऱ्यांना बसतो. पण मग हे ड्युएल प्राइसिंगमध्ये तुम्ही म्हणताय की शेतकऱ्यांसाठी कारखान्यांसाठी वेगळी म्हणजे इंडस्ट्री घरगुतीसाठी वेगळा दर आणि इंडस्ट्रीसाठी जी साखर वापरली जाईल त्याचा वेगळा दर. अच्छा, असे 2 दर डिक्लेअर करायचे आणि हे करणं सोपं आहे असं मी त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला. कारण इंडस्ट्री GSTचं इनपुट क्रेडिट घेते. बरं. त्यामुळं इंडस्ट्री घेताना इंडस्ट्रीयल प्राइसिंगमधली साखर जर त्यांनी खरेदी केली असेल तरच त्याला इनपुट क्रेडिट घेता येईल. घरगुती वापराची साखर तिकडं गेली तर त्याला इनपुट क्रेडिट घेता येणार नाही. त्यामुळे फार मोठा ह्यात काळा बाजार किंवा 2 नंबर होण्याची शक्यता नाही. काही किरकोळ गावातले मिठाईवाले वगैरे असे फार कमी प्रमाण 5-10% जर झालं, जसं काही आता कमर्शियल लोक घरगुती गॅस वापरतात पण ते प्रमाण अत्यल्प आहे, तसं काही प्रमाणात राहील. पण इंडस्ट्रीचा एक मोठा प्रश्न ह्यामुळं सुटू शकेल. पण मग तुम्ही एक मुद्दा की छोटे जे मिठाई बनवणार आहेत, गावाकडे छोट्या छोट्या प्रमाणात बनवतात, ज्यांच्याकडे घरगुती उत्पादनातून बनवणार आहेत, किंवा मग अगदी छोटे जे व्यवसाय आहेत, कन्फेक्शनरी सारखे व्यवसाय आहेत, छोटे टॉफीज चॉकलेट्स बनवणार, अगदी छोटे छोटे मोठे उद्योग म्हणत आहेत, त्यांना कसं आहे ते कदाचित सुटले यातनं तरी बिघडत नाही. कारण ती क्वांटिटी फार कमी आहे, म्हणजे 5-10% सुद्धा नाही. तेच मी तुम्हाला मगाशी म्हणलं की जसं कमर्शियल गॅस वापरणारे काही कस्टमर्स घरगुती गॅसच्या दरात सुद्धा गॅस प्रोक्यूर करतात, पण ते पर्सेंटेज फार कमी आहे. तसं हे होऊ शकेल. नाही, पण तुम्ही इंडस्ट्रीमध्ये म्हणजे खूप इंडस्ट्रीज याच्यामध्ये साखरेचा वापर केला जातो, म्हणजे अगदी तुमचे सॉफ्ट ड्रिंक्स पासून तुमच्या फार्मास्युटिकल पासून आईस्क्रीम पासून हे फार मोठं मार्केट आहे. पण तुम्ही म्हणता तशी भीती कमी वाटते, पण मला इथे शक्यता जास्त वाटते काळाबाजारी होण्याची. अशामध्ये तिकडनं सध्या इतकी चांगली सिस्टम आपल्याकडे आहे ना, GSTचं ऑनलाईन सगळं झालेलं आहे. ई-वे बिल आपल्याकडे झालेलं आहे. म्हणजे ई-वे बिलचा प्रकार म्हणजे कुणाच्या नावानं इन्व्हॉइस तुम्ही फाडला साखर कारखान्यातनं जाताना, म्हणजे तुम्हाला जर ती सिस्टम तुम्ही समजून घेतली की वारणेतली साखर जर मुंबईला येणार असेल, म्हणजे मुंबईच्या जर एखाद्या युनिटच्या नावावर जर बिल आम्ही काढलं असेल तर ती किती वेळ व्हॅलिड राहणार. म्हणजे वारणेतनं मुंबईला जायला 12 तास वेळ लागतो, 14-16 तासाच्या वरती ई बिल व्हॅलिड राहत नाही. इतक्या चांगल्या पद्धती आज आपल्याकडं टॅक्सेशनमध्ये त्या ठिकाणी काढलेत. त्यामुळे काळा बाजार होण्याची शक्यताच नाही. अच्छा, पण हे होईल तुम्हाला वाटतं ड्युएल 100% होईल आणि तोच खरा मार्ग असू शकतो. उद्याच्या काळात त्यातनं तुम्हाला असं वाटतं की शेतकऱ्याला मोठा रिस्पेक्ट मिळू शकतो यातनं? हां, शेतकऱ्याला फायदा होईल. 2 नंबर होईल म्हणजे काय म्हणताय तुम्ही की ग्राहकाच्या नावावर एखादा इंडस्ट्रीवाला साखर खरेदी करेल, ह्याच्यापेक्षा वेगळा 2 नंबर काहीच होणार नाही. पण ते होण्याची शक्यता आत्ताच्या जी सिस्टम आपल्याकडे एस्टॅब्लिश आहे त्यामध्ये मला वाटतं मग हमी भावाचा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा मेजर प्रश्न सुटेल. आज जो गॅप येतो म्हणजे FRP तर कायद्याप्रमाणे द्यावी लागते, पण साखरेच्या दरावर जे कंट्रोल नाही आपलं, तो प्रश्न बऱ्यापैकी सुटून जाईल आणि सगळ्या साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणात स्टॅबिलिटी येऊ शकेल. तेव्हा थकबाकीचा मुद्दा जो आहे, बघा ना, आम्ही जेव्हा हे बघत होतो सगळ्या तुमच्याशी बोलण्याआधी की आता 26-27 हंगामासाठी केंद्र सरकारने 365 रुपये प्रति क्विंटलचा FRP केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे. आता कारखान्यांकडे ही FRPची शेकडो कोटी रुपयांची थकबाकी पडलेली आहे. म्हणजे 2026च्या सुरुवातीलाच माझ्याकडे जो आकडा आहे त्यात 4,000 ते 4,500 कोटीची थकबाकी आता बऱ्यापैकी FRP दिली गेली, पण तरीसुद्धा तुम्ही म्हणताय असं 1,000 कोटीच्या दरम्यान आजही FRP महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अजून देय आहे. आणि म्हणूनच हा प्रश्न गांभीर्यानं आला होता की FRP जर एवढी देय असेल तर